मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। कारागिरांच्या पुनर्वसनाला धारावीमध्ये सर्वोच्च प्राधान्य द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। सह्याद्री अतिथीगृहामध्ये फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक। मुंबईच्या गोरेगावमधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये हाणामारी, लिफ्टमधील भांडणाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। बेकायदेशीर पार्किंगवरून हाणामारी झाल्याची माहिती। पाळीव कुत्रा चावल्यानं मालकाला 4 महिन्यांचा तुरुंगवास, न्यायालयाकडून मालकाला 4,000चा दंडही ठोठावण्यात आला। मुंबईच्या 10 मेट्रो स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार। अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि कुंदवली ते दहिसर मार्गिकेवर वाऱ्याचा वेग मोजणारं यंत्र बसवण्यात येणार। पावसाळ्यामध्ये मेट्रोची वाहतूक सुरळीत चालवण्यासाठी मुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय। नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हुंडा प्रकरणाच्या विरोधात अनोखं बॅनर लावून समाज प्रबोधन। हुंडा घेणारा कळवा, 5,000 रुपये मिळवा, अशा आशयाचे बॅनर सानपाड्यामध्ये लावण्यात आले। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी। पंप हाऊसच्या अर्धवट कामामुळे बेलापूर विभाग पाण्याखाली गेल्याचा आरोप। कल्याण टिटवाळा परिसरामध्ये चिकन सप्लाय करणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला, डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रॉडनं बेदम मारहाण। 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू, मारहाणीचं कारण स्पष्ट। पुण्याच्या दौंडमधील तिहेरी हत्या प्रकरणामध्ये उपनिरीक्षकाला जन्मठेप, पैशांच्या वादातून एसआरपीएफच्या उपनिरीक्षकाला 3घांची गोळी घालून हत्या केली होती। पुण्याच्या पीएमपीची वर्षभरामध्ये 18,170 पुकट्यांवर कारवाई, पुकट्या प्रवाशांकडून 91 लाखांचा दंड वसूल।